नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील आठवड्याच्या न्यायालयाच्या बातम्या आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचा जे कलम आहे, जो चॅप्टर आहे, त्यातलं कलम 19(1)D प्रमाणे सगळ्यांना सांगितलं की फुटपाथवरनं चालणं हे माणसाच्या मूलभूत अधिकारामध्ये येतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एका जनहित याचिकेमध्ये भारतातल्या सर्व म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि नगरपालिका यांना सांगितलं की सगळे फुटपाथ हे व्यवस्थित करा, कारण माणसाचा फुटपाथवरनं चालण्याचा जो अधिकार आहे तो त्याच्या मूलभूत अधिकारामध्ये येतं, पर्सनल लिबर्टीमध्ये येतं। आणि म्हणून जर का इथून पुढे तुम्हाला फुटपाथवरनं जर का रस्त्यावर चालावं लागलं तर अशा वेळेस अशा महानगरपालिकेविरुद्ध तुम्ही जनहित याचिका दाखल करून त्यांच्याकडे तुम्ही नुकसान भरपाई देखील मागू शकता। दुसरं, कर्नाटक हायकोर्टाने चेक बाउन्स केसमध्ये जर का एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली असेल आणि त्या शिक्षेमध्ये जर का त्याला दंड दिलेला असेल, असा दंड अशा आरोपींनी जर का न्यायालयामध्ये भरला नाही तर कर्नाटक हायकोर्टचं म्हणणं असं आहे की चेक बाउन्स केसमध्ये जी जास्तीत जास्त शिक्षा दिलेली आहे ती आहे 2 वर्ष, त्याच्या 1/4 म्हणजे 6 महिन्याची शिक्षा जर अशा व्यक्तीने दंड भरला नसेल तर त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा करता येणार नाही। महत्वाचं, पुण्याच्या न्यायालयामध्ये विनायक सावरकरांच्या नातवानी जो राहुल गांधींविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, त्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये आता एक मोठा टर्न घेतलेला आहे। त्या दाव्यामध्ये स्वतः सात्यकी सावरकर, जे विनायक दामोदर सावरकरांचे नातू आहेत, त्यांनी राहुल गांधींच्या वकिलांच्या प्रश्नाला उत्तर देताना कबूल केलं की होय, विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारची 10 वेळा माफी मागितली होती आणि नुसतीच माफी मागितली नव्हती तर ते ब्रिटिश सरकारच्या पेरोलवरती होते। आता या केसमधला जो महत्वाचा भाग होता, सात्यकी सावरकर ज्यांनी राहुल गांधींविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा लावलेला होता, त्यांची साक्ष या खटल्यामध्ये पार पडलेली आहे आणि कदाचित राहुल गांधी या खटल्यातनं निर्दोष मुक्त होतील। त्याचप्रमाणे दिल्ली हायकोर्टाने रिपोर्टर अंजना, जिनी ऑनलाईन शिक्षकांविरुद्ध एक विचित्र कमेंट केली होती, त्यावरती कमेंट करताना बिहारमधले जे खान सर आहेत त्यांनी तिला झापलं होतं। तिने खान सरांविरुद्ध दिल्ली हायकोर्टामध्ये एक अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे। त्या दावा दाखल करण्याला एक इंटरिम इंजंक्शन मागितलेलं होतं, म्हणजे तात्पुरती मनाई खान सरांविरुद्ध, पण अशी तात्पुरती मनाई देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने अंजनाला नाकारलेला आहे। तर या पद्धतीने मित्रांनो, आपण आमचं YouTube चॅनल बघत राहा। दर आठवड्याला सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही तुम्हाला महत्वाच्या न्यायालयांचे निवाडे आणि बातम्या सांगण्यासाठी येणार आहोत। धन्यवाद।